शुगर हा असा आजार आहे जो सुरुवातीला काहीच सांगत नाही. ना दुखतं ना मोठी लक्षणं दिसतात, पण आतून शरीर हळूहळू खराब होऊ लागतं. तुम्हाला सतत तहान लागते का? वारंवार लघवी होते का? तसेच जखम बरी व्हायला वेळ लागतो का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज आपण शुगरबद्दल सगळं समजून घेणार आहोत, तेही सोप्या भाषेत. शुगर म्हणजे नेमकं काय? आपण जे खातो त्यातून ग्लुकोज तयार होतं. हे ग्लुकोज रक्तामध्ये मिसळतं आणि ते पेशींमध्ये जाण्यासाठी इन्सुलिन लागतं. इन्सुलिनने नीट काम केलं नाही तर ग्लुकोज रक्तातच राहतो. यालाच डायबिटीस असं म्हणतात. डायबिटीसचे 2 प्रकार आहेत. पहिला आहे लहान वयामध्ये होणारा डायबिटीस आणि दुसरा आहे मोठ्या वयांमध्ये होणारा डायबिटीस. हा सगळ्यात जास्त कॉमन आहे. जेस्टेशनल म्हणजेच गर्भधारणेमध्ये होणारा डायबिटीस. भारतामध्ये डायबिटीसचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. आता पाहूया शुगर वाढण्याची सुरुवातीची 10 लक्षणं. पहिलं आहे सतत तहान लागते, वारंवार लघवी होते, थकवा येतो, जास्त भूक लागते, वजन कमी होतं, डोळ्यांपुढे धूसर दिसतं, जखम उशिरा बरी होते, त्वचेवर खाज येते, हातापायाला मुंगे येतात आणि वारंवार इन्फेक्शन होतं. काही लोकांना सुरुवातीला काहीच लक्षणं नसतात. आता पाहूया शुगर का वाढते. जास्त गोड पदार्थ खाल्ल्याने, कोल्ड्रिंक्समुळे, बसून काम केल्यामुळे, वजन जास्त असल्यामुळे, तसेच कुटुंबामध्ये हिस्ट्री आधीची असेल तर, तसेच ताणतणाव यामुळे देखील शुगर वाढते. आजकाल 30 वर्षाखालील लोकांमध्ये देखील डायबिटीस वाढतोय. आता पाहूया शुगर कंट्रोल न केल्यास काय होतं. जर शुगर जास्त काळ वाढलेली राहिली तर किडनी डॅमेज होते, हार्ट प्रॉब्लेम होतो, डोळ्यांवर परिणाम होतात, पायाला जखमा होतात, तसेच नर्व डॅमेज होते. म्हणून शुगर वेळेवर कंट्रोल करणं खूप महत्त्वाचं आहे. आता आपण पाहूया शुगर कंट्रोल करण्यासाठी 10 स्ट्रॉंग रूल्स. पहिला आहे रोज 40 मिनिटं चाललं पाहिजे. एक्सरसाइज म्हणजेच मेडिसिन आहे, म्हणून रोज किमान 40 मिनिटं चालणं आवश्यक आहे. तसेच साखर पूर्णपणे बंद केली पाहिजे. चहा, कॉफी, मिठाई टाळली पाहिजे. गोड पेय बंद केले पाहिजेत. कोल्ड्रिंक्स, पॅकेज ज्यूस टाळा. भात कमी प्रमाणामध्ये खावा, म्हणजे नेहमी जेवढा खाता त्यापेक्षा निम्मा खावा, अर्ध्या प्रमाणामध्ये. जेवणामध्ये ज्वारी, बाजरीची भाकरी खावा. तसेच प्रोटीन वाढवा, म्हणजेच डाळी, कडधान्य यांचा वापर करा. तसेच पोर्शन कंट्रोल करा, म्हणजेच जास्त प्रमाणामध्ये खाऊ नका. दिवसातून किमान 3 लिटर तरी पाणी प्या. तसेच वजन 5 ते 7% कमी करा आणि HbA1c टेस्ट दर 3 महिन्यांनी करणे आवश्यक आहे. पाहूया प्री डायबिटीस म्हणजे काय. शुगर अजून पूर्ण वाढलेली नसते, पण बॉर्डर लाईनवर असते. हा स्टेज उलटवता येतो. लाईफस्टाईल बदलला तर डायबिटीस टाळता येतो. शुगर हा आयुष्य संपवणारा आजार नाही, पण दुर्लक्ष केलं तर तो शरीर हळूहळू कमकुवत करतो. आजपासून 30 दिवस हा प्लॅन नक्की फॉलो करा आणि फरक स्वतः अनुभवा. हा व्हिडिओ तुमच्या आईवडिलांना, नवऱ्याला, कुटुंबाला नक्की पाठवा. कदाचित एक शेअर कोणाचं तरी आयुष्य वाचवेल. आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.